राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आज मालेगाव तहसील कार्यालयावर रेशन कार्ड, जातीचे दाखले आणि घरकुलांसाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे। हा मोर्चा लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला आहे। आज सगळ्यात विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मोर्चाला 95% महिलांची उपस्थिती आहे। 95% या मोर्चामध्ये 95% महिलांनी सहभाग घेतला। म्हणजे विचार करा की आज रेशन कार्ड आणि जातीच्या दाखल्यासाठी आणि घरकुलांसाठी किती मोठा संघर्ष लोकांना करावा लागत आहे। म्हणून आज आम्ही मालेगावचे जे तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। आमची स्पष्ट मागणी आहे की रेशन कार्ड, जातीचे दाखले आणि घरकुल हे आम्हाला मिळाले। त्याच्यानंतर जे काही घरकुल बंद झालेले आहेत ते पुन्हा चालू करण्यात यावे, त्यांना पुन्हा चेक देण्यात यावे। यासाठी आज आम्ही सन्मानित तहसीलदार साहेब, गट विकास अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे। आज रेशन कार्ड असो, जातीचे दाखले असो, एकीकडे आपण पाहिले तर 10-10, 15-15 हजार रुपये मोजून देखील रेशन कार्ड मिळत नाही। रेशन कार्ड मिळालं तर ते रेशन कार्ड ऑनलाईन राहत नाही, म्हणून ही एक प्रकारे फसवणूक होते। म्हणून माझी नागरिकांना नम्र विनंती आहे, रेशन कार्ड आणि जातीचे दाखले आणि घरकुलांच्या काही अडचणी असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधावा। आणि आज ज्या मोर्चाला आमच्या ज्या भगिनी आहेत आपल्या देवगडच्या कविताताई कदम यांनी आज दाखवून दिले की गोरगरिबांसाठी जो लढतो तोच माणूस खरा असतो। आज ताईंनी आपल्या गावासाठी म्हणजे देवगड गावासाठी मोठा लढा उभारलेला आहे, त्यांचे देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे। एक महिला जर आपल्या गावासाठी लढत असेल तर त्याला देखील आपण पाठिंबा दिला पाहिजे। आज कविताताईंनी त्यांच्या गावातील महिलांसाठी रेशन कार्ड आणि जातीचे दाखले आणि ज्या लोकांना घरकुल मिळालेले आहे, ज्यांचं बांधकाम अर्ध स्थितीत आहे, त्यांना पूर्ण करण्यासाठी, त्यांना चेक मिळण्यासाठी देखील कविताताईंनी लढा उभारलेला आहे। अशा पद्धतीने आज आम्ही तहसीलदारांची चर्चा करून साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की रेशन कार्ड, जातीच्या दाखल्याचा काही विषय असेल तर आम्ही क्लिअर करू। दुसरी गोष्ट म्हणजे आपली अडवणूक कुठे होते, आपण जेव्हा ऑनलाईन सेंटरवाल्याकडे जातो, माई सेवा सेंटरवाल्याकडे जातो, ते एका नावाचे 400 रुपये घेतो। म्हणजे एका रेशन कार्डमध्ये 5 नाव असतील तर 2000 रुपये द्यायचे, ऑनलाईन करायचं असेल तर 2000 रुपये द्यायचे। अशी फार मोठ्या प्रमाणात लूट होते आणि तरी देखील 6-6 महिने, 1-1 वर्ष वाट पाहावी लागते। परंतु लोकशाही धडक मोर्चाने जे आज आंदोलन उभारलेले, महिन्यात 2 महिन्यात जातीचे दाखले, घरकुल आणि रेशन कार्डाचा मुद्दा आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला घरकुल। अरे कोण म्हणतं देत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, अरे असं कसं देत नाही। आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें। और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आईडी भी आप ले सकते हैं। इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को 4 लगाने का काम भी करेंगे। तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है। धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन।